चला तर आज मी बनवणार आहे मस्त असं चिकन, जे की मिरचीतलं चिकन असं आम्ही बोलतो. स्वच्छ असं 2 किलो चिकन आणले. मस्त अशी काळी पिशवी वगैरे आहे. आता छान असं याला बारीक चिरून यानंतर आपल्याला वॉश करायचं आहे. आणि मिरचीतली कोंबडी म्हणल्यावर ह्या मिरच्या तर लागणार. सो एवढ्याशा मिरच्या आणलेल्या आहेत भरपूर. चला मिरची आणि आता चिकन बारीक चिरून घेऊया आपण. आता चिकन म्हणल्यावर भरपूर असं कांदा वगैरे लागतात. सो मी 4 कांदे घेतलेले आहेत. चला आता छान असं मी बारीक कट करते. छान असं 2 किलो चिकन आहे. आता हड्डी एका साईडला आणि मऊ आहे ते असं बारीक चिरून घ्यायचं. छान अशा कन्सिस्टन्सीमध्ये बारीक आपल्याला पीस करून घ्यायचे आहेत. आणि एक साईडला मी कांदा वगैरे चिरून घेते. सो छान असं चिरून घ्यायचं. आता चिरून झाल्यानंतर भेटूया. आणि हो, हड्डी वगैरे आहे ती सेपरेट करायची. जे हाडकं ह्याच्यामध्ये शिजली जातं असं मऊ घ्यायचं, जेणेकरून खूप छान होतं. ना हाडकं आहे याचा आपण रस्सा वगैरे करणार आहे. चला तर रेसिपी कंटिन्यू करूया. सो छान असे मी 4 कांदे बारीक अशा कन्सिस्टन्सीमध्ये कट करून घेतलेले आहेत. यानंतर ज्या हड्डी आहे ती मी एक साईडला काढून घेतलेली आहे. आणि इकडं बोनलेस किंवा मऊ पीस म्हणतात ना ते आहे. आणि इकडे अशी मिरची नीट करून घेतलेली आहे. मिरची नीट करताना ह्याच्यातल्या बिया आहेत त्या मी सेपरेट अशा करून घेतलेल्या आहेत. आणि छान असे आतनं असं पूर्ण बिया रिकाम्या करून घेतलेल्या आहेत. आता एखादं जाते सो अशा कन्सिस्टन्सीमध्ये छान असं एवढ्या मिरच्या मी नीट करून घेतलेल्या आहेत. चला तर आता रेसिपी कंटिन्यू करूया. तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि आपण पाव चम्मच असं हळद मिक्स म्हणजे ॲक्च्युली त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. छान असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे. सगळीकडे एकसारखं हलवून घ्यायचं, जेणेकरून हळद आणि मीठ सगळीकडे लागलं पाहिजे. तर छान असा कुकर ठेवायचा आणि याच्यामध्ये आपल्याला 2 मोठ्या पळी तेल ॲड करायचं आहे, जे की आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो. तेल जास्त असलं की छान लागते टेस्ट ॲक्च्युली, त्यासाठी तेलाचा वापर जरा जास्त केलेला आहे. छान असं एक साईडला गरम होते, तेल गरम होते तोपर्यंत छान असं चिकन एक 2-3 मिनटासाठी छान असं मुरलं जातं आहे हळद आणि मीठ. तोपर्यंत छान असं तेल गरम होत आलेलं आहे. याच्यामध्ये आईने छान असा बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे, जो की आपण मगाशी मिडियम साईजचा जो कांदा 4 घेतलेला होता का नाही, ते छान असं मी बारीक चिरून घेतलेले आहेत. जर मोठं असेल तर तुम्ही 2 घ्या. स्वतः छान असा मोठ्या गॅसवर आपण कांदा गुलाबी कलर येईपर्यंत छान असं भाजून घेऊया. सो छान असा आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. भरपूर असं तेल घातलं का नाही, छान असा कांदा भाजला जातो. कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. सो हलकासा गुलाबी कलर होऊन दिलेला आहे. आता मिरची संग पण आपण अजून भाजणार आहे. आई टाक मिरच्या. सो छान असा आता मिरची बरोबर पण कांदा थोडासा भाजला जाणार आहे. आता मिरच्या पण छान अशा तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत. 1-2 मिनटासाठी म्हटलं तरी चालेल, पण कंटिन्यू हलवत राहायचं, नाहीतर खालून मिरच्या करपण्याची वगैरे शक्यता असते. सो छान असं बिया वगैरे नीट केलेल्या आहेत. आता छान असं आपण परतून घेऊया. आता छान अशी आमची मम्मी हलवते. गॅसची फ्लेम आम्ही मोठी ठेवल्या, बारीक करू का थोडी. सो मोठ्याच गॅसवर मम्मी मिरच्या भाजते. खूप छान स्मेल येतोय, 1 नंबर येतोय. कांदा वगैरे भाजला की नाही 1 नंबर. आणि आलं लसूण पेस्ट टाकले की नाही अप्रतिम. सो छान असं 1-2 मिनटासाठी आपण मिरच्या परतून घेणार आहोत. सो डिटेलमध्ये ही आपली रेसिपी आहे. सो अजून व्हिडिओ कंटिन्यू करा. छान असं मी भाजून घेत आहे मिरच्या. 2 मिनटासाठी भाजल्या, म्हणजे मोठा गॅस होता त्यामुळे लवकर भाजल्या आल्या आहेत. आणि कधी कधी मोठ्या गॅसवर करपण्याची शक्यता असते, तर 1-2 सेकंदासाठी तरी छान अशा भाजलेल्या आहेत. किंवा तुम्हाला जर जास्त अशा भाजलेल्या आवडत असेल तर अजून कुकिंग केलं तर चालेल. सो अख्खी आलं लसूणची पेस्ट टाकलेलं आहे, जे की 5 रुपयाची ती ना, ते साधारण 1 चम्मच किंवा 1.5 चम्मच असेल. आणि कांदा लसूण नाही, आलं लसूणची पेस्ट, कांदा आणि मिरच्या. सो छान असं आता एकत्र करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. छान असं अशा कन्सिस्टन्सीमध्ये आता 1-2 मिनटं छान असं तेलामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट चांगली छान अशी परतून घ्यायची आहे. खूप छान असं. सो छान असं मी छान असं 1-2 मिनटं परतून घेतलेलं आहे. आता चिकन आमची आई याच्यामध्ये ॲड करते. सो छान असं 1 किलो चिकन आहे, जे की हड्डी वगैरे बिलकुल नाही, ते साईडला काढलेलं आहे. जे मोमो आहे ना तेच आपण घेतलेलं आहे. सो अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपली ही रेसिपी आहे. आता छान असं आपल्याला 1-2 मिनटासाठी चिकन सकट सगळं परतून घ्यायचं आहे. चिकन मसाला कधी टाकायचा आहे, आत्ताच टाकायचा आहे का? सो अजून 1-2 मिनटानंतर परतल्यानंतर याच्यामध्ये अजून चिकन मसाला वगैरे आपल्याला ॲड करायचा आहे. आता मी पण खूप दिवसातून रेसिपी बघते आणि आता शूट पण करते.
सो कंटिन्यू माझ्या आईची रेसिपी आहे, आज तिच्या पद्धतीने आज आहे चिकन. छान असं 1-2 मिनटासाठी छान असं हलवून घ्यायचं. गॅसची फ्लेम आम्ही कुठंसुद्धा कमी केलेली नाही, सगळं असं मोठ्या गॅसवर परतून घेतलेलं आहे. चला 1-2 मिनटासाठी वाफ येण्यासाठी अशी छान अशी मी थाटी झाकलेली आहे. आणि एका साईडला थोडंसं गरम पाणी पण केलेलं आहे, साधारण एक छोटा बारका ग्लास आहे ना तो, किंवा त्याच्या अर्ध घेतलं तरी चालेल. सो छान असं गॅस जरा मिडियम ठेवलेला आहे आणि अशी प्लेट 2 वेळा आपल्याला करून घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये माझी मम्मा चिकन मसाला ॲड करते, जे की 10 रुपयाची आरेची पुडी आहे ना, ती अख्खी पुडी याच्यामध्ये ॲड करणार आहे. लास्टला ही पुडी ॲड करायची आहे ना मम्मी, लास्टला ही जी पुडी ॲड करायची आहे. सगळे ॲड केले, थोडे ठेवले बाकी साधारण अर्धा चम्मच तेवढं साईडला काढलेला आहे, छोटा चम्मच असतो ना तो. सो असं काही आहे. आणि कलर वगैरे कसं दिसतंय हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. स्मेल असला भारी येतोय ना, आणि बाहेर असलं भारी वारं सुटलं आहे का नाही, घरभर सुगंध स्मेल येतो 1 नंबर. आणि असं वास एवढा छान येतो ना, असं वाटतं किती खाऊन किती नको. आता गॅसची फ्लेम जरा मीडियम ठेवलेली होती, आता मात्र गॅसची फ्लेम जरा आम्ही फास्ट केलेली आहे. सो छान असं हलवून ह्याच्यानंतर कुकरचं टोपण लावायचं आहे ना, हां लास्टला आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. सो आपण मागाशी जे गरम पाणी मी बोलले होते ना, ते पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. गार पाणी अजिबात यूज करायचं नाही, गरम पाणीच आपल्याला ॲड करायचं आहे. जो की अर्धा ग्लास, एकदम छोटा ग्लास असतो ना तो अर्धा ग्लास, जो की तुमच्याकडे अर्धा ग्लास घ्या, नाहीतर एक आपला चहाचा पेला असतो ना, कप चहा पिण्यासाठी, तो कप ठेवलं तरीही चालेल. मग मी साईडला घेते का, आता गरम पाणी ॲड करू. एकदा हलवून घेऊन आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. सो सगळं मीठ वगैरे आपण आता मगाशीच टाकलेलं आहे, लास्टला फक्त पाणी एकदम थोडंसं ॲड करायचं आहे, जे की मी गरम करून ठेवलेलं होतं. आता छान असं एकदा हलवून आपण कुकरच्या शिट्टी किती घ्यायच्या, 2 का 3? सो कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, मिडियम का फास्ट गॅसवर. एक म्हणजे मोठ्या गॅसवर 1 शिट्टी आणि मिडियमवर अशा 2 करून घ्यायच्या. 3 शिट्ट्यामध्ये खूप छान शिजलं जाते आपलं चिकन. चला अजून मग बघूया असं कसं काय होतंय काय ते. छान असं हलवून घेतोय आणि आता कुकरचं शिट्टी लावूया आपण. आता छान असं गॅसची फ्लेम मोठीच आहे, आता छान असं आपण 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. सो छान अशा 3 शिट्ट्या करून घेतल्यानंतर आता मी गॅस बंद करते. आता एक 4-5 मिनिटासाठी अशीच आपल्याला शिट्टी पडून द्यायची आहे. सो छान अशी शिट्टी आपली पडलेली आहे, एक तब्बल 10 मिनिट तरी लागलेली आहेत. हळूच काढून घेऊया. वाव किती छान. आता वरून अशी थोडीशी कोथिंबीर, आणि गॅस पण आपला चालू आहे, जरा पाण्याची क्वांटिटी कमी करून द्यायची. खूप छान. आता सगळीकडं मस्त असं हलवून घेऊया. सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया एका न्यू ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.